नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानसीची मामी ही घरी येते आणि मानसीच्या घरी ती रिक्षासमोरून जेव्हा उतरते तर मानसीचं घर बघून म्हणते की घर तसं मोठं दिसतंय पण वाटतंय मात्र जुनंच। परंतु जहागीरदारांच्या श्रीमंतची सरपण या घराला नाही येणार आणि ते सर्व सोडून ही मानसी येथे आली या घरात। तेव्हा मात्र तो रिक्षावाला त्या मामीला विचारतो की पैसे कधी देताल मॅडम, पैसे द्या। तेव्हा मानसी म्हणते की अरे उसको भेजा है अंदर, ओ लेके आएगी। तेवढ्यात मानसी आतमधून पैसे घेऊन येते आणि लगेच ती मानसीच्या हातातून पैसे घेऊन त्या रिक्षावाल्याला देते। 30 रुपये त्या रिक्षावाल्याकडून परत मागे घेते। तेव्हा मामी लगेच मानसीला म्हणते की अगं मला बघून तर तुला आश्चर्य वाटलेच असेल, कारण लग्नाचं मला कळले तेव्हापासून मला तर चक्कर येऊनच मी पडले होते। अगं शुगर माझी डाऊन झाली होती ते सर्व ऐकून आणि मी बेशुद्ध म्हणजे शुद्धीवरच नव्हते। जेव्हा तुझं लग्न झालं हे ऐकलं तर आनंदात मी गोड खाल्लं आणि हे पग टकाटक बरी सुद्धा झालं आणि हे पग तुला बघण्यासाठी यावं, तुझं सासर कसं आहे, घरातील माणसं कसे आहे हे जरा बघून यावे म्हणून इकडे तुला भेटायला आले। मानसी फक्त शांत पगत ऐकत असते। तेव्हा लगेच मामी म्हणते की अगं तुम्हाला इथेच बघून बोलत राहणार का, आत घेऊन जाणार की नाही। तेव्हा मानसीला तर टेन्शन येते, कारण या घरात तर तिला सून म्हणून स्वीकारलेले नाही आणि जर मामीला ही सर्व माहिती झाली तर मग अवघड होईल। तर मामी म्हणते की अगं काय म्हणते, तुम्हाला येथेच माघारी जायला सांगते की काय, की आज जाऊ। तेव्हा लगेच मामी स्वतःहून आज जाते आणि मानसीची ते घर बघून म्हणते की वाव, खरंच घर तर खूप मोठं आहे ग, पण जरा जुनच वाटतं। आणि मानसी तर बाहेर असते तर मानसीला म्हणते की अगं तू तेथे काय करतेस, जरा आते, आणि विचारते की काय ग या घराला किती वर्ष झालीत। तेव्हा मानसी म्हणते की अगं मामी स्वतंत्र दिनकर प्रभू यांचा वाडा आहे। तेव्हा मामी खुश होते आणि अच्छा म्हणजे तेजसराव तर खानदानी आहेत, पण तेजसराव आहेत कुठे, म्हणून ती तेजसला जावई बापू म्हणून आवाज देत। जावई बापू कुठे आहात हो, आत काय करतात, परंतु आतमधून तर काही आवाज ऐकू येत नाही आणि तेवढ्या सुनंदा बाहेर येते। तर मामी विचारते की अगं मानसी जावई बापू कुठे, ते आवाज सुद्धा देत नाही। सुनंदाला बघून मामी म्हणते की अय्या म्हणजे स्वयंपाकासाठी बाई सुद्धा तुम्ही ठेवली की काय, बरं झालं बाई, जावई बापू खरंच खूप चांगले आहेत। तेव्हा मानसी तर तोंडाला हात लावते आणि म्हणते की अगं मामी त्या माझ्या सासूबाई आहेत। तेव्हा सुनंदा म्हणते की हो मी तेजसची आई। मामी तर आश्चर्याने बघतच असते, म्हणते की अगं बाई म्हणजे सासूबाईत का, सॉरी चुकलं माझं, आणि मी मानसीची मामी म्हणून स्वतःची ओळख करून देते। तेव्हा सुनंदा नमस्कार करते तर मामी विचारते की अगं मानसी पण संपदा आणि निधी कुठे दिसल्या नाहीत, कुठे आहेत त्या। सुनंदा म्हणते की हो त्या तर येथेच राहत होत्या। मानसी आणि तेजसचं लग्न झालं त्यानंतर त्यांनी स्वतःहूनच ठरवले की काही झालं तरी हे मुलीचं सासर आहे आणि त्यात संपदाताई तर खूप स्वाभिमानी आहेत, त्यामुळे त्या मुलीच्या घरी नाही राहिले। तेव्हा सुनंदा परत मामीला विचारते की तुम्ही काय घेणार आहात, चहा किंवा कॉफी। तेव्हा मामी तर खुश होऊन म्हणते की अहो कॉफी तर चालेल, म्हणून सुनंदा आतमध्ये कॉफी आणायला जाते। तर मामी तोपर्यंत तेथे सोफ्यावर बसते आणि म्हणते की सासू तर तशी गरीब दिसते। तेव्हा मात्र मानसी इकडे सुनंदाच्या मागे आतमध्ये येते आणि मानसी सुनंदाला म्हणू लागते की मामी अचानक आली, मला माहिती सुद्धा नाही की काय करू आणि काय नाही, कळेनासे झाले, पण खरंच आई तुम्ही सांभाळून घेतलं। तेव्हा सुनंदा म्हणते की अगं इतकी वर्ष मी संसार करते, उंबरठा ओलांडल्यानंतर माणूस कशासाठी आलेलं आहे हे कळतं, तू सुखी आहेस ना हे बघण्यासाठी तुझी मामी येथे आली। तुमचं लग्न झाल्यापासून घरात मात्र सुखाचं वातावरण नाही आणि या सगळ्यात जेवढी तुझी चूक आहे तेवढीच माझ्या मुलाची तेजसची सुद्धा त्यात तितकीच चूक आहे, म्हणून मी सावरून घेतलं फक्त इतकंच। मग याचा अर्थ असा होत नाही की मी लगेच तुला सून म्हणून मानले, त्यामुळे घरातील 4 गोष्टी 4 चौकांसमोर यायला नको आणि याचा तुझ्या माणसावर काही परिणाम व्हायला नको, इतकंच होतं, बाकी नातं असं काही नव्हतं। त्यानंतर इकडे तेजस आणि सुयोग हे निधी आणि संपदा या दोघींना शोधत येतात। तेव्हा समोर सुयोग असतो। तेजस त्याला विचारतो की अरे सापडले का। तेव्हा सुयोग म्हणतो की अरे तेजा मी तुला काय सांगतो, जरा शांत हो, सापडतील त्या। तेव्हा तेजस म्हणतो की अरे त्या कशा सापडणार, एकतर मी त्यांना इतके फोन करतो त्या फोन घेत नाही, मग त्या आपल्याला कशा सापडणार। तेव्हा सुयोग म्हणतो की अरे तू थोडासा विचार कर, आपण शांत राहूया। तेवढ्यात कमलाकर मामा तेजसला फोन करतो। तेव्हा तेजस म्हणतो की बरं झालं तुम्ही फोन केला, कारण जरा प्रॉब्लेमच झालेला आहे। अहो निधी आणि आई अचानक घर सोडून गेल्यात, आम्ही त्यांना केव्हाची शोधतो पण त्या कुठे सापडत सुद्धा नाही आणि माझा फोन सुद्धा उचलत नाही। तेव्हा कमलाकर मामा म्हणतात की
की तेजस साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्या दोघी अगदी सुखरूप आहे आणि मी त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तेव्हा तेजस म्हणतो की पण मी केव्हाचा फोन करतो, त्या फोन का उचलत नाही। तेव्हा मामा म्हणतात की संपदा मुद्दाम तुमचा फोन नाही घेत कारण तिला भीती वाटते आणि पूर्ण खात्री आहे की तुम्ही तिला घरी घेऊन जाता म्हणून। तेजस म्हणतो की हो त्यांना घरीच घेऊन जायचं, मानसी त्यांची खूप काळजी करते। तेव्हा मामा म्हणतात की एक मिनिट तेजस साहेब, संपदा घरी नाही येणार, तुम्ही तिला शोधायला सुद्धा जाऊ नका, तुम्ही आणि मानसी मिळून घरातील सर्वांची मन सांभाळा, त्यांचे मन जिंका, त्यानंच नंतर संपदाचे समाधान होईल आणि तेव्हाच ते तुम्हाला भेटायला येतील आणि तेव्हाच मायलेकींची भेट सुद्धा होईल। असे बोलून मामा फोन ठेवू का असे विचारतात। तेव्हा तेजस विचारात पडतो की मानसी घरच्यांचं मन जिंकण्यासाठी लाख प्रयत्न करतील परंतु घरचे मात्र त्यांना स्वीकारतील का। तेवढ्यात सुयोग म्हणतो की अरे तेजा काय विचार करतो, काय झाले। तेव्हा तेजस म्हणतो की अरे त्या दोघी सुखरूप आहेत, मामानी राहण्याची सुद्धा त्या दोघींची व्यवस्था केलेली आहे। आणि तेजस लगेच हे सांगण्यासाठी लकी जाम म्हणजे मानसीला फोन कर। तेव्हा तेजस म्हणतो की लकी जाम, अहो मामांचा फोन आला होता, मामा असे म्हटले त्या दोघी सुखरूप आहे, मामांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि तुम्हाला निरोप सुद्धा दिला की काळजी करू नका। लकी जाम, अहो मला कळते परंतु तुम्ही टेन्शन काही घेऊ नका, लवकरच आपण त्यांना भेटूया। तेव्हा तेजस सोहमला म्हणतो की चल आपण सकाळी जरा गरम घेऊयात। सोहम म्हणतो की अरे सकाळची वेळ आहे। तेजस म्हणतो की अरे चहा घेऊयात। त्यानंतर इकडे मामी मात्र एवढ्या मोठ्या घरात फक्त इतकीच माणसं आहेत, नाही या घरात तर सासूच्या गळ्यात मंगळसूत्र तर होते, म्हणजे नक्की सासरे हे हयात असणार। आणि तेवढ्यात तिथे सूरज हा वहिनी करत 50 रुपये द्या, मी तुमचं काम केले असे बोलत येतो। तेव्हा मात्र शोभा त्याला बघून म्हणते की काय हा तर हा घरातील नोकर दिसतो की काय, पण हा ह्याच घरातील आहे असे तर सांगतोयस, कारण सूरजने शोभाला सांगितलेले असते की तो तर या घरातील आहे। तेव्हा लगेच शोभा त्याला विचारते की काय रे तू या घरातील आहे, आणि परत मनात म्हणते की हो हा तर हा घरातील नोकर सुद्धा आहे, म्हणजे या घरात नोकर तर खूपच चांगले। शोभा त्याला विचारते की काय रे तू या घरात काय काय काम करतो, मग अशी जेव्हा घरात आले तर पायाला कचरा लागला, मग तो जा आणि व्यवस्थित केर काढून घे, नीट स्वच्छ कर। तेव्हा सूरज म्हणतो की काय मी का करू हे सर्व, आणि तुम्ही मला हे सांगणाऱ्या तू कोण, तुम्ही कोण। तेव्हा शोभा म्हणते की अरे तू कोण मला विचारणारा, तू तुझे काम व्यवस्थित कर। आणि तेवढ्यात तात्या बाहेर येतात तर सूरज म्हणतो की तात्या ह्या बघा। तात्या विचारतात की काय झाले। तेव्हा शोभा लगेच उठून उभी राहत। तात्या विचारतात की आपण कोण, तर शोभा म्हणते की मी मानसीची मामी, आणि तुम्ही कोण, नक्की मानसीचे सासरे दिसतात हो की नाही। तेव्हा तात्या सूरजला विचारतात की तू काय केलेस, ह्या का ओरडत होत्या। तेव्हा लगेच मामी म्हणते की अहो मी सांगते, मी फक्त त्याला इतकं म्हटले की येथे कचरा दिसतोय, जरा केर काढून घे, तर तुमचा गडी मात्र काम करतच नाही। तेव्हा सूरज म्हणतो की अहो गडी कोण, कोणाला गडी म्हणतात, मी यांचा दुसऱ्या नंबरचा मुलगा आहे। तेव्हा लगेच शोभा म्हणते की अरे बापरे, म्हणजे तुम्ही मुलगा आणि आमच्या मानसीचा दीर, माफ करा मला खरंच। आणि तेवढ्यात सुनंदा आणि मानसी ह्या बाहेर येतात तर सुनंदाच्या हातामध्ये पोहे आणि चहा असतो। बघून तर शोभा खुश होते आणि अगं बाई पोहे कशाला केलेत, आणि म्हणते की मानसी अगं तू एकदा तरी मला सगळ्यांची ओळख करून द्यायची होती, एकतर असा गोंधळ झाला तो गोंधळ तरी झाला नसता। आणि सुनंदाकडे बोट करून म्हणते की अगोदर मी यांना मोलकरीण केले आणि नंतर सूरजला म्हणते की मी यांना नोकर केले, त्यांचा अवतार बघून असेच वाटले की ते या घरचे गडी आहेत म्हणून। आमचे संपतराव आहे ना, त्यांना असंच मानसीसाठी घरानं हवं होतं, मोठं घर आणि नोकर चाकर सर्व काही, आणि कसे की त्यांनी ठरवले सुद्धा होते, पण त्यांना असे छान मोठं घर खूप आवडायचे, मोठे पैसेवाले, त्यांनी छान असं घरंदाज सुद्धा सुचवलं होतं। पण काय करणार, आमच्या मानसीचं नशीब फुटकं होत, पण ते सारखं म्हणायचे की माझी लेक छान सुखात राहणार, सुखी संसार करणार, आणि ते कायम असे म्हणायचे की माझी लेक ज्या घरात जाईल त्या घरात मात्र लक्ष्मी पाणी भरेल, माझी लेक ज्या घरात जाईल त्या घरामध्ये राणी बनून राहील हो की नाही मानसी, असेच म्हणायचे ना। आणि बघा ती काय करते, ते एकतर ते तिचा खूप लाड करायचे, जमिनीवर झोपायची सुद्धा तिला सवय नव्हती। तुम्ही तिचे लाड करता की नाही, तिची काळजी घेतात की नाही, आणि कॉफी घेते, गार पडली खूप, तुम्ही सुद्धा घ्या, बसा खाली असे तात्यांना म्हणते। तात्या मात्र काही न बोलता आत निघून जातात तर शोभा विचारते की अहो असे काय झाले आणि ते असे आतमध्ये का निघून गेलेत। तेव्हा सुनंदा म्हणते की त्यांच्या औषधाची वेळ झालेली आहे। सूरज सुद्धा आतमध्ये निघून जातो आणि सुनंदा सुद्धा। तेव्हा शोभा मानसीला विचारते की काय ग, तुझ्या धीराची सुद्धा औषध घेण्याची वेळ झाली की काय, पण अजून तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं ते अगोदर सांगून टाक। तेव्हा मानसी म्हणते की 2 धीर, 2 जाऊबाई आणि 1 नणद। तेव्हा शोभा म्हणते की अगं केवढे लोक असतात, त्या मानाने हे तर छोटच आहे, गरम गरम कॉफी पिताने तर मस्त गार वाटेल, आणि पोहे सुद्धा छान केले असतील। तेव्हा लगेच सुनंदा आतमध्ये आल्यानंतर लगेच तात्यांना म्हणते की आपण मानसीला सून म्हणून नाही स्वीकारले, परंतु ते आपल्यासाठी तर पाहुणेच असतील,
भेटायला तर येणारच ना। तेव्हा तात्या म्हणतात ते तिचे पाहुणे असतील, परंतु घरी आल्यानंतर नक्कीच त्यांचे स्वागत तर असेल। तेव्हा सुनंदा म्हणते की पण तुम्ही असे आत का आलात? तेव्हा तात्या म्हणतात की सुनंदा अगं ते काय म्हटल्यात तू ऐकले नाहीस। मानसीच्या वडिलांची इच्छा होती की तिने सुखात आणि आनंदी राहावे, पण मानसीच्या आपण ह्या तिच्या वडिलांची इच्छा आहे तर मानसीला या घरात आपण आनंदित नाही ठेवू शकत। तिच्या या घरामध्ये कशी राहते हे तर आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे तिच्या वडिलांची इच्छा आपण कसं पूर्ण करूया। आणि हे मात्र तुझ्या मुलाच्या लक्षात आले नाही, तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधताना लग्नाचा खेळ खंडोबा करून टाकला। आणि हे सर्व त्या मानसीच्या कधी लक्षात येणार आहे आणि यातून तिची कधी सुटका होणार आहे हे माहिती नाही। त्यानंतर इकडे सोहम आणि तेजस एका टपरीवर चहा घेत असतात, तर सोहम तेजसला म्हणतो की चल आता टेन्शन गेले, म्हणजे निधी आणि संपदा काकू ह्या सुखरूप आहे, त्यामुळे तू सुद्धा आता तुझ्या संसाराकडे लक्ष दे, घराकडे लक्ष दे। तेव्हा तेजस म्हणतो की अरे जर सर्व सुरळीत करायचे असेल तर मात्र चांगला जॉब करायला हवा, आणि त्या गायत्री वहिनींना दिलेला तो जॉब त्याला सुद्धा काय अर्थ होता, थांब मी तुझ्यासाठी जॉब बघतोय असे बोलून हा सोहो पैसे द्यायला लागतो आणि सुट्टे नाही म्हणतो। तेव्हा लगेच रणजित हा गाडीच्या खाली उतरतो आणि मी देतो सुट्टे पैसे असे म्हणतो, तर रणजित आणि खाली गाडीच्या खाली उतरून तेजसकडे येत असतो। तेजस आणि सोहम धक्क्याने त्याच्याकडे बघत असतात, एकतर बऱ्याच गोष्टी उदार आहेत आणि त्यात अजून एक। तेव्हा सोहम पुढे येतो आणि 1 मिनिट, मला माहिती आहे की तुम्हाला खूप राग आलेला आहे, पण ही वेळ मात्र भांडणाची नाही, आपण नंतर बोलूया। तेव्हा रणजित सोहमला म्हणतो की तू बाजूला हो, सोहम म्हणतो की नाही, तर रणजित रागाने म्हणतो की प्लीज बाजूला हो। सुयोग म्हणतो की आपण रस्त्यामध्ये आहोत, घरचे मॅटर घरी। तेव्हा तेजस म्हणतो की सुयोग, तेव्हा सुयोग बाजूला होतो तर रणजित तेजस समोर येतो। तेव्हा जेव्हा डायनिंग टेबल समोर तो जसा तेजसला कुत्रा म्हणून हे सांभाळत आहे, तेजस उठ, तेजस खाली बस, तेजस उभा राहा असे त्याला आठवते आणि तो तेजसला खाली बसल्यानंतर उभे राहायला सांगतो। आणि जेव्हा तेजसने मानसीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेले असतात हे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि परत म्हणतो की तेजस साहेब मी तुमची गंमत करतो, बसा खाली। रणजित हा तेजसला खाली बसल्यानंतर म्हणतो की मला तुमच्या बरोबर काहीतरी बोलायचे आणि सोहमला जायचे सांगा, म्हणजे मला एकट्यात बोलायचे। तेव्हा सोहम म्हणतो की अहो आम्ही दोघे चांगले मित्र आहोत, तुम्ही माझ्यासमोर बोलू शकता। तेव्हा रणजित जोराने सोहमवर ओरडतो की जा म्हणून। तेव्हा सोहम गेल्यानंतर रणजित म्हणतो की अहो आपली पहिल्यांदा ओळख झाली होती तेव्हा तुम्ही मला चहा घ्या असे विचारले होते आणि तेव्हा तुम्ही होतात, मी होते आणि मानसीचे नाव त्याला घ्यायचे असते, परंतु शांत हो। आणि तेव्हा तो चहावाल्याला 2 चहा देण्यासाठी सांगतो। तेव्हा तेजस हळू शांत राहून म्हणतो की रणजित साहेब मला माहिती आहे की तुम्ही रागावलेले आहात, तुमचं रागावणं तर हे स्वाभाविकच आहे, पण खरं सांग विश्वास ठेवा हे सर्व मी ठरून नाही केले आणि हे अगदी अचानक घडले, यात मानसीची सुद्धा चूक नाही आणि माझी सुद्धा काहीही चूक नाही, मला खरंच माहिती नाही, याचे उत्तर माझ्याकडे नाही, परिस्थितीच अशी होती, मला हे सर्व मला खरंच माफ करा, मला माहिती आहे की तुम्हाला इतके दुखावले की माफी मागण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि जमलं तर माफ करा। तेव्हा लगेच चहा घेऊन रणजितच्या हातात चहा देतो आणि वरती पकडा भाजेल। तेव्हा रणजित म्हणतो की सवय तर मला झालेली आहे। तेव्हा रणजित म्हणतो की कसे झाले काय झाले याचे स्पष्टीकरण तुम्हाला द्यायची गरज नाही, जे घडलं ते घडलं, अगोदर तुम्ही माझे खूप चांगले मित्र होता आणि यानंतर सुद्धा आपली चांगली मैत्री राहावी अशी माझी इच्छा आहे, असे मित्र सहजासहजी नाही मिळत आणि जर तुमची हरकत नसेल तर आपण परत मित्र होऊ शकतो, म्हणून रणजित आपला पुढे हात करतो। तेव्हा तेजस त्याच्याकडे फक्त बघत असतो। त्यानंतर इकडे मानसी ही हळदी कुंकाचे ताट घेऊन येते, कारण शोभाला तिची ओटी भरायची असते। मानसी विचारते की अगं हे सर्व मामी कशाला, एकतर लग्न केलेलं आम्हाला कोणाला सांगितले नाही आणि लग्न करून मोकळी झालीस, मी तुझी सख्खी मामी होते, अगं निदान मला तरी आमंत्रण पत्रिका द्यायला हवी होती, ते सुद्धा नाही, मग काय करणार, जाऊन देते सर्व, बस मी तुझी ओटी भरते। मामी ओटी भरायला सामान हातामध्ये घेते आणि तोच लगेच गायत्री आतमध्ये येते, गायत्री लगेच ती ओटी आहे ती आपल्या हाताने फेकून देते। तेव्हा मात्र शोभाला खूप मोठा धक्का बसतो आणि गायत्री रागाने शोभाकडे बघत असते आणि मानसीकडे सुद्धा, मानसीला तर खूप वाईट वाटतेच। तेव्हा मानसी रागाने गायत्रीकडे बघत असते। हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुनंदा ही गायत्री समोर मानसीला म्हणते की मानसी तुला आम्ही अजूनपर्यंत या घरची सून मानलेली नाही, त्यामुळे यापुढे परत अशी चूक होणार नाही। तेव्हा लगेच मानसीच्या डोळ्यात खूप पाणी येते आणि सुनंदा तिथून निघून जाते, तर गायत्री मानसीला म्हणते की जर तुला जमत नसेल तर तू हे घर सोडून अजून सुद्धा जाऊ शकते। मानसी काही न बोलता त्या ब्लॅक बोर्डवर लिहिते की मी कधीही घर सोडून जाणार नाही, या घरातील माणसांची मन मी जिंकून राहणार। गायत्री म्हणत असते की ही माणसं तुला सारखी त्रास देत राहणारच। तेव्हा जे मानसीने लिहिलेले असते तर गायत्री ती वाचते आणि तिला शेरात सव्वा शेर अशी मानसी भेटते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।